आणि आता पाहणार आहोत मराठा आरक्षणासंदर्भातील टॉप 9 घडामोडी। मराठा आरक्षणाची क्युरेटिव्ह पिटिशन सुप्रीम कोर्टाने स्वीकारली। क्युरेटिव्ह पिटिशनवर 24 जानेवारीला सुनावणी होणार, याचिकाकर्ते विनोद पाटील यांचा दावा। त्या 24 जानेवारी रोजी सुप्रीम कोर्टाने परत एकदा सुनावणीसाठी क्युरेटिव्ह पिटिशन ठेवलेली आहे। यामुळे मला विश्वास आहे लवकरात लवकर याच्यामध्ये सुनावणी होईल व मराठा समाजाला हक्काचं आरक्षण मिळेल। मराठ्यांना संपवण्याचा प्रयत्न होतोय, तसं झालं तर सरकारला जड जाईल, मनोज जरांगे यांचा राज्य सरकारला इशारा। आता चर्चा नको, फक्त आरक्षण हवं, सरसकट नको, तुम्ही दिलेल्या 4 शब्दांवर आरक्षण द्या, जरांगे यांची भूमिका। आजच्या सभेमध्ये आंदोलनाची पुढील दिशा ठरली। कुणी काहीही मागणी केली तरी सरकारला कायद्याच्या चौकटीतच काम करावं लागतं। टिकाऊ आरक्षण देण्याचा सरकारचा प्रयत्न सुरू, अजित पवार यांची प्रतिक्रिया। सरकारला कायद्याच्या नियमाच्या चौकटीमध्ये ते बसणाऱ्याच गोष्टी कराव्या लागतील। आता तिसऱ्यांदा आरक्षण देत असताना कुठल्याही परिस्थितीत ते टिकाऊ आरक्षण असलं पाहिजे, हा प्रयत्न चाललेला आहे। आमची मागणी चौकटी बाहेरची नाही, सरकारच्या नजरेमध्ये कायद्याची चौकट उलट आहे का, जरांगे यांचा अजित पवारांना सवाल। बीडमधील सभेपूर्वी मनोज जरांगे यांची विराट रॅली, जरांगे यांच्यावर हेलिकॉप्टर आणि 200 जेसीबींमधून पुष्पवर्षाव, सभेनिमित्त पोलिसांचा तगडा बंदोबस्त। सभेआधी बच्चू कडू आणि मंगेश चिवटे यांच्याकडून जरांगे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न, तर चर्चेतील काही गोष्टी न पटल्यानं उठून जाण्याचा प्रयत्न केला, जरांगे यांची प्रतिक्रिया। सगळे सोयऱ्यांची व्याख्या करणं महत्त्वाचं, पण व्याख्या चुकीची केली तर अंगलट येऊ शकते, बच्चू कडू यांचं वक्तव्य। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये नाशिकच्या गोल्फ क्लब मैदानावर 23 जानेवारीला ठाकरे गटाचं महाशिबिर होणार। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिबिराचं आयोजन।